उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोलापूर दौऱ्यावर धाराशिव जिल्हा दौऱ्यावरून शिंदे सोलापूरकडे रवाना झाले आहेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोलापूर दौऱ्यावर आहेत। धाराशिव जिल्हा दौरा आटपून ते आता सोलापूरच्या दिशेने रवाना झालेले आहेत। याबद्दल आणखी माहिती घेऊ, आपले प्रतिनिधी शुभम उमाळे आपल्या सोबत आहे। शुभम, सौरभ, मंगळवारी कॅबिनेट बैठक झाली आणि बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी सर्वच मंत्र्यांना दौऱ्यासाठी जे आहेत निर्देश दिले होते आणि त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेचे मुख्य नेते यांनी देखील आपल्या मंत्र्यांना पूर परिस्थितीची झालेली आहे महाराष्ट्रामध्ये, मराठवाडा आणि इतर जिल्ह्यांमध्ये त्याचा देखील दौरा करण्यासाठी सांगितलं होतं आणि आज ते स्वतः धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर सकाळपासून होते आणि आता ते धाराशिव मधनं रवाना झालेले आहेत। या ठिकाणी त्यांनी 4 ते 5 ठिकाणी शेतकऱ्यांच्या बांधांवर जाऊन संपूर्ण दौरा केलेला आहे। शेतकऱ्यांच्या समस्या ऐकून घेतलेल्या आहेत, जे तिकडचे स्थानिक नागरिक आहेत त्यांच्या समस्या ऐकून घेतलेल्या आहेत आणि आता ते सोलापूरसाठी रवाना झालेले आहेत। आता इथून पुढचा त्यांचा दौरा सोलापूरमध्ये असणार आहे। सोलापूरमध्ये देखील शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि त्यांना देखील मदत करण्यासाठी जे आहेत ते त्या ठिकाणी गेलेले आहेत। त्यांच्या समवेत मंत्री प्रकाश आंबेडकर, मंत्री प्रताप सरनाईक असे सर्व शिवसेनेचे मंत्री आणि आमदार देखील उपस्थित आहेत। सौरभ, ठीक आहे। शुभम, आता दौऱ्याचं स्वरूप काय असणार आहे? इथून पुढे कुठे कुठे जाणार आहेत उपमुख्यमंत्री शिंदे? सोलापूरमध्ये ते आता निघालेले आहेत। सोलापूरमध्ये 3 ठिकाणी ते भेट देणार आहेत आणि त्यानंतर मात्र ते मुंबईला येण्याची शक्यता आहे। अथवा त्यांचा उद्या देखील दौरा जो आहे तो या ठिकाणचा होऊ शकतो। पूर परिस्थिती सर्व जी आहे ते पाहण्यासाठी आणि योग्य ती मदत त्यांना मिळण्यासाठी ते जे आहेत दौऱ्याला आज सकाळपासूनच निघालेले आहेत। सौरभ, ठीक आहे शुभम, धन्यवाद या माहितीबद्दल। तर धाराशिव जिल्हा दौरा आटपून सोलापूरच्या दिशेने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गेलेले आहेत। ओला दुष्काळग्रस्त भागाचा ते दौरा करणार आहेत। अतिवृष्टीमुळे मोठा फटका बसलेला इथल्या शेतकऱ्यांना आणि गावांना, अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत, घरं पाण्यात बुडाली आहेत, तर शेतीमध्ये सुद्धा गुडघाभर कमरे इतकं पाणी साचलंय।